या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जयश्री त्यांच्या कुटुंबाचा फोटो बघत म्हणत असते की शेवटी आज वाटणीचा विषय निघालाच. मला माहिती होतं की कधी ना कधी हा दिवस येणार. आणि ते ऐकून माधव तिला विचारतो, म्हणजे तुला याबद्दल माहिती होतं का? तुम्हाला काही बोलली का नाही? तर जयश्री म्हणत असते की कधी बोलायचं, तुम्ही तर तिला घरची लक्ष्मी बनवून टाकलं होतं ना. आणि ते ऐकून माधव विचारतात की काय बोलतेस तू, कोणाबद्दल? तर जयश्री रागातच म्हणते त्या वसुंधराबद्दल. तिच्याच पायगुणामुळे आपल्या घराची आज ही अवस्था झाली, तिच्याचमुळे भावाभावांमध्ये भांडण निर्माण झालं आहे. आणि ते ऐकून माधव म्हणतो की अगं काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? आज जे काही घडलं त्यात वसुंधराचा काय संबंध आहे? अखिलने तनयाला 50 लाख रुपये काढून दिले आणि ते सुद्धा भास्करला न सांगता, आणि म्हणून त्यांच्यात वाद झाला. यात वसुंधराचा काय दोष? मात्र जयश्री काही ऐकायला तयारच नसते. उलट ती म्हणत असते की जेव्हापासून ती लग्न करून या घरात आली आहे ना, तेव्हापासूनच मला माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे. तुम्ही कितीही तिचं कौतुक केलं ना तरी माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. आज फक्त आणि फक्त तिच्यामुळे माझी तीनही मुलं 3 दिशांना तोंड करून आहेत. आणि ते ऐकून माधवराव डोक्यालाच हात लावतात. त्यानंतर मग संध्याकाळी वसुंधरा तुळशीपुढे दिवा लावत असते. तितक्यात आकाश ऑफिसवरून घरी येतो. वसुंधराला बघून त्याला खूप आनंद होतो. तो तिला म्हणत असतो की मी ऑफिसवरून घरी आल्यावर घरापुढे तुम्हाला रोज मला तुळशीपुढे असाच दिवा लावताना बघायचा आहे. आणि ते ऐकून वसुंधरा हसतच म्हणते की ठीक आहे, पण तुम्हाला आज इतका उशीर का झाला? तर आकाश तिला सांगतो की दादा आणि अखिल ऑफिसमधून गेल्यावर मी अकाउंट्स चेक करत होतो. आता पुन्हा त्या दोघांमध्ये कोणताही गैरसमज व्हायला नको असं मला वाटते. आणि त्यावर वसू म्हणत असते की काळजी करू नका, यापुढे असं काही होणार नाही. मात्र आकाशला अखिलची काळजी वाटत असते. तो म्हणत असतो की आज सगळ्यातना तो खूप दुखावला गेला आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्याच कुटुंबियांसोबत काम करायचं असतं ना, तेव्हा अनेक गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. मात्र वसुंधरा त्याला समजावते की असं काही होणार नाही. तुम्ही तिघेजण सख्खे भाऊ आहात. तुमच्यात कितीही वाद झाले ना तरी तुमच्यात प्रेमाचा ओलावा कायम राहील आणि तोच तुम्हाला एकत्र घेऊन येईल. आणि ते ऐकून आकाशही खुश होतो आणि मग ते दोघेजण तेथून आतमध्ये जातात. दुसरीकडे तनया अखिलला म्हणत असते की आज मी खूप काम केलं आहे, सगळी भांडी मला घासावी लागली. मात्र अखिल वैतागून म्हणतो की तनया प्लीज आता पुरे कर, तू या घरची सून आहेस ना, मग काम केलं तर कुठे बिघडलं? वसुंधरा वहिनी आणि अवनी वहिनीसुद्धा काम करतातच ना, मग तुलाच का काम करायचं नसतं? तर ती म्हणत असते की अरे अखिल, मी कुठे असं म्हणाले, मी सुद्धा काम करतच आहे ना. मात्र अखिल खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुला का कळत नाही आहे, तुझ्यामुळे घरात किती मोठा प्रॉब्लेम झालाय ते. जर तू वसुंधरा वहिनीकडून मदत मागितली होती तर मग माझ्याकडून 50 लाख रुपये का घेतले? आणि तुलासुद्धा माहिती आहे की मला ते पैसे घरात कोणालाही न सांगता द्यायचे नव्हते. मात्र फक्त तुझ्या हट्टामुळे मी ते पैसे तुला दिले. आणि आता तुझ्यामुळे आणि तुझ्या मम्मामुळे माझ्यात आणि माझ्या मोठ्या भावात वाद झालाय. मात्र तनया म्हणत असते की अखिल असं काय बोलतोयस तू? माझी मम्मा तुझी कोणीही लागत नाही का? तर अखिल म्हणत असतो की हो लागते ना, मात्र तुझ्यामुळे आमच्या घरात किती मोठा प्रॉब्लेम झालाय तुला कळत का नाही? आणि मग याच गोष्टीवरून त्या दोघेजण एकमेकांशी भांडू लागतात. तनयासुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की मला तुझं तोंडही बघायचं नाही. आणि मग ती रागातच तेथून बाहेर पडते. तर दुसरीकडे जयश्री माधव चहा पीत बसलेले असतात. अवनीसुद्धा त्या ठिकाणीच असते. मग भास्कर त्या ठिकाणी येतो. तो त्या दोघांना सांगतो की आजपासून मी जॉईंट CEO म्हणून काम सुरू केलं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर भास्कर म्हणत असतो की बाबा, मला माहिती आहे की हा निर्णय घरातील काही लोकांना आवडलेला नाही आहे, पण मी जे काही केलं ते आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी. तर बाबा म्हणत असतात की भास्कर, असा विचार करू नको, उलट आधी ही संधी मी तुलाच दिली होती ना, पण तू नकार दिला. पण आता जबाबदारी घेतली आहेस ना, मग ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाड. तुम्ही तिघंही भाऊ मिळून छान काम करा. आणि त्यावर भास्करही आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर मग ते चहा पीत बसलेले असतात. तर जयश्री मुद्दाम वसुंधराला टोमणा मारत म्हणते की तुम्ही तिघेजण भाऊ आहात तर कायम एकत्र राहा, उगाच बाहेरच्या लोकांच्या बोलण्यात येऊ नका. आणि मग त्याच वेळी तनया त्यांना घरातून बाहेर पडताना दिसते. जयश्री तिला थांबवत कुठे चालली आहे हे विचारते. मात्र तनया नीट काही उत्तर न देता रागातच घरातून निघून जाते. त्यामुळे जयश्री चिडते. पण वसुंधरा आणि अवनी म्हणतात की ती आज काम करून खूप दमली आहे, मैत्रिणीकडे गेली असेल, जाऊ द्यात तिला. त्यामुळे जयश्री गप्प बसते. तर अवनी वसुंधराला म्हणत असते की आज आपण जेवणात काहीतरी गोड करूयात, मी आज खरंच खूप खुश आहे.
आणि त्यावर वसुंधरा देखील आनंदाने हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी लगेच जेवणाची तयारी करायला जातात. त्यानंतर मग वसुंधरा मुलांच्या रूममध्ये येते आणि त्यांची खेळणी ती आवरत असते. तितक्यात एक पाल त्या ठिकाणी येते आणि पालीला बघून वसुंधरा तर खूपच घाबरते आणि सोफ्यावर जाऊन बसते. ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि आकाशला आवाज देत असते. आकाशही त्या ठिकाणी येतो. तर वसुंधरा मोठमोठ्याने हाड हाड असं बोलत असते. तर तो घाबरून म्हणतो की मी काय केले? तर वसुंधरा म्हणते की तुम्ही नाही, खाली बघा पाल आहे. आणि पालीला बघून आकाशला हसू येतं, पण तो मुद्दाम वसुंधराच्या पुढे घाबरल्याचं नाटक करतो आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. तर वसुंधरा घाबरून त्याला मिठी मारते आणि त्यामुळे आकाश तर खूपच खुश होतो. आणि मग तितक्यात तीनही मुलं बाहेर येतात आणि जोरजोरात हसू लागतात. कारण ती पालही खोटी असते. बनीने वसुंधरावर प्रँक केलेला असतो आणि हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती खूप चिडते. ती बनीला म्हणत असते की मी आणि बाबा किती घाबरलोत. मात्र ते हसतच म्हणत असतात की अगं आई, हा फक्त एक प्रँक होता, तुम्ही दोघे इतके का घाबरलात? तर आकाशही म्हणत असतो पण मजा खूप आली. पण वसुंधराने बघितल्यावर तो म्हणतो की कशाची मजा, किती घाबरलोत आम्ही, कळतंय का तुम्हाला? आणि मग मुलं हसतच तेथून निघून जातात. तर आकाश वसुंधराला म्हणत असतो की मुलांनी असे प्रँक कधीतरी करायला हवेत, म्हणजे तुम्ही माझ्या जवळ याल. आणि ते ऐकून वसुंधरा हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी ती देवापुढे प्रार्थना करत असते. तितक्यात तिला बाहेरून कोणीतरी आल्याचा आवाज येतो. ती दरवाजा उघडते तर ती तनया असते आणि ती खूप दारू पिऊन आलेली असते. आणि तिला अशा अवस्थेत बघून वसुंधरा तर घाबरते. ती म्हणत असते की अगं तनया, हे सगळं काय आहे? तर तनया म्हणत असते की तुला काय वाटलं गं वसुंधरा? तू एका कागदावर माझ्या मम्माला साईन करायला सांगशील आणि मग त्यानंतर आम्हा दोघींना तुझं नोकर बनवशील का? पण आता तू सांगितलेलं मी काही ऐकणार नाही, यापुढे तू माझं ऐकायचं. आणि ती मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करू लागते. मात्र वसुंधरा तिला शांत राहायला सांगते. ती म्हणत असते की घरातील सगळेजण झोपलेत, तुला कळतंय का तू काय वागते असते? मात्र तनयाला कशाची सुद्धा शुद्ध नसते. ती म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता माझ्या पाया पड, माझी माफी माग. आणि मग ती सरळ सोफ्यावर जाऊन झोपते. तर वसुंधरा पटकन घराचा दरवाजा बंद करते आणि तनयाकडे येते आणि तिला असं खाली पडलेलं बघून तिला वाईट वाटतं. मग ती त्या तनयाला व्यवस्थित झोपवते. मात्र तितक्यात माधव त्या ठिकाणी येतो. तो वसुंधराला विचारत असतो की इतक्या रात्री तू हॉलमध्ये काय करते आणि मगाशी कशाचा आवाज येत होता? तर वसुंधरा घाबरूनच म्हणते की काही नाही बाबा, आपल्या शेजारच्या बंगल्यामध्ये कार्यक्रम आहे ना, तेथूनच आवाज येत होता, तुम्ही जाऊन झोपा. त्यामुळे मग माधव पुन्हा खोलीत जातो आणि त्याने तनयाला बघितलं नाही म्हणून वसूच्याही जीवात जीव येतो आणि मग त्यानंतर ती खोलीत जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जयश्री त्या तनयाला सोफ्यावर झोपलेलं बघते. ही अशी सोफ्यावर बाहेर का झोपली असा तिला प्रश्न पडतो आणि मग ती तनयाला उठवते. तर तनयाला रात्रीचं काही आठवत नसतं. तर जयश्री तिला विचारत असते की सांग ना तनया, तू अशी इथे बाहेर येऊन का झोपली? आणि त्याच वेळी वसुंधरा त्या ठिकाणी येत म्हणते की आई, मला माहिती आहे तनया येथे का झोपली होती ते, मी आता तुम्हाला सांगते. आणि ते ऐकून तनया मात्र घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.